चं निधन आणि त्यानंतर निर्माण झालेल्या भावना यांच्या आधारे हा निर्णय घेतल्याचं सपकाळ यांनी म्हटलंय। आणि आपल्यासोबत राष्ट्रवादीचे नेते अनिल पाटील आहेत फोन लाईनवरून। अनिलजी, मोठा निर्णय, सगळ्यांची लक्ष होतं सपकाळ नेमकं काय बोलतात याकडे, आणि त्यांनी आता ही घोषणा केली। आपली पहिली प्रतिक्रिया यावर। मुळामध्ये ज्या पद्धतीने काँग्रेस पक्षाने आजचा जो निर्णय घेतला हा स्वागतार्ह आहे। त्यांचा मनापासून या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून किंवा राष्ट्रवादी पक्षाकडून त्यांचं या ठिकाणी आभार सुद्धा मानलं पाहिजे। पण यांच्या सोबतच ज्या ज्या पक्षांनी पाठिंबा दिला किंवा आपली उमेदवारी दाखल केलेली नाही अशाही सगळ्या पक्षांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ऋणात राहील। आज काँग्रेस पक्षाने जो निर्णय घेतला हा केवळ भावनेच्या आधारावर घेतलेल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। त्यासाठी राज्यातल्या किंवा केंद्रातल्या सगळ्या काँग्रेस पक्षाच्या नेत्यांशी सातत्याने सुनेत्रा वहिनी असतील, आमच्या पक्षाचे नेते असतील किंवा वेगवेगळ्या निश्चितपणे हा जो अतिशय स्तुत्य निर्णय आहे तुम्ही स्वागत करतो असं म्हणताय। धन्यवाद अनिलजी या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल। आपल्यासोबत सुनील तटकरे सध्या फोन लाईनवरून थोड्याच वेळात कनेक्ट होत आहेत। बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांविरोधात निवडणूक न लढण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि सुनेत्रा पवारांच्या विनंतीला आपण मान दिला आणि ही उमेदवारी मागे घेतली असं सपकाळ यांनी सांगितलेलं आहे। काँग्रेसच्या नेत्यांना आज सकाळपासून वेगवेगळ्या नेत्यांचे फोन गेले।